तर नमस्कार मंडळी. आजचं वातावरण तर चांगलंच होतं, कारण की पाऊस पण नव्हता. त्याच्यामुळं मी आज जाणार होतो मंगळवार पेठेत, म्हणजेच जुन्या बाजारमध्ये. कारण की आम्हाला घ्यायचं होतं सामान, म्हणजे जे काय असेल ते आम्हाला आमच्या स्पोर्ट्ससाठी पाहिजे होतं. आणि मी अरुणला कॉल केला. अरुण म्हणला ये रूम आपल्या लायब्ररीपाशी. म्हणलं ठीक आहे, येतो लायब्ररीपाशी. आणि हे शनी रोड आहे. शनी रोडच्या अपोजिट साईडला त्याची लायब्ररी आहे. मग मी तिथं त्याची वाट बघत होतो, कारण की त्याचा मित्र आणि तो येत होता. आणि ह्यांची वाट बघत होतो खाली. आणि हे दोघं हळूच येऊन पाठीमागनं गाडीवर बसले. हे बघा कशा हसतात. म्हणलं ठीक आहे चला. मग आम्ही फायनली निघालो होतो. तर शनिवारपासून निघतानाच आम्हाला आपल्या सगळ्याच्या जगण्याचं अस्तित्व, म्हणजेच आपला राष्ट्रध्वजा, म्हटलं ह्याचा पण एक व्हिडिओ काढावा मस्तपैकी, कारण की छान फडकत होता. तिथून पुढे आम्ही निघालो शनी रोड आपल्या जुन्या बाजाराकडे. आणि जुन्या बाजाराकडे येताना आम्हाला दिसली नदी. नदीचा म्हणलं व्हिडिओ काढू. म्हणलं भाऊ मला टेकमध्ये काढतो. म्हटलं काढ, आपलाच मोबाईल आहे, किती टेक घ्यायचे तेवढे टेक घे. भाऊनी मग काय मेट्रोचा पण व्हिडिओ काढला. म्हटलं बाबा ठीक आहे, हे मेट्रो मागच्या पण व्हिडिओमध्ये होता. फायनली आम्ही गप्पा ठोकत पोचलो जुना बाजारमध्ये. जुना बाजारमध्ये जातानाच आम्हाला दिसला मोदगुल. म्हटलं आता मोदगुलचं प्राईस विचारावं, कारण की आम्हाला घ्यायचं होतं मोदगुल. आणि त्याला प्राईस विचारतो तर भाऊ टेक व्हिडिओ काढत होता. मग त्याला प्राईस विचारली, पण प्राईस जास्त होती. त्याच्यामुळं मी नको म्हटलं. आणि हे दोघं त्या शूजवाल्याची फक्त मजा घेत होती. ह्यांना शूज काय घ्यायचं नव्हता. भावांना म्हटलं चला बास करा, दुसऱ्याची मजा घेऊ नका, कारण की ते विकायला बसलेत. भाऊ म्हणला ठीक आहे चला मग जाऊया पुढे. आम्ही पुढे निघण्यासाठी तयार झालो. त्यांना म्हणलं लवकर या, कारण की गाडीत पेट्रोल कमी आहे, परत महागारी पण आपल्याला यायचं आहे. दोघं मजा घेत बसले तिथं. मला ठीक आहे. मग आम्ही इथून पुढे निघालो. पुढे येता सगळे बघा गाड्या बिड्या कशा लाईनने लावल्यात. ते तर जर बुधवारी आणि रविवारी एवढी गर्दी असते, आणि त्यात आज रविवार, गर्दीच गर्दी. बघा तुम्ही पाहू शकता किती गर्दी येते. आणि पुढे आलो. पुढे एक ते कामगार लोक, म्हणजे त्यांचे ते जे काय हातरायचं वगैरे, तर म्हणजे ते चटाई वगैरे मोठे असतात, त्यांनी रोडवरतीच काढलो. त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं. भाऊनी पार धिंगाणाच करून सोडला होता. म्हणलं ठीक आहे असू द्या, त्यांचा एक व्हिडिओ घ्यावा जाता. आणि आम्हाला गाडी पार्किंग करायची होती, पण जागाच काय भेटत नव्हती. मग फायनली आम्ही तिथं आलो. म्हणलं आता खाली जावं इथून. रस्ता सोडत नव्हता आम्हाला. अरे वाट द्या, हरण वाजून वैताग आला. फायनली शेवटी आम्ही आलो तसा रस्ता काढत खाली. मग काय ब्रिजेशला म्हणलं उतर बाबा खाली. अरुणला म्हणलं उतर खाली. आता अरुण म्हणतो अरे खाली घे. अरे खाली कुठं उतर, इथे गाडी पार्किंग करायला जागा भेटणार नाही. तुझं काय चालू आहे? हां, गाडी पार्किंग करतो तर शेजारी आवाज मारतो ते. तेवढ्यात मी ब्रिजेशला म्हणलं गाडी लावू खाली, कुठं जाऊन कुठंतरी जागा असेल तिथं. ब्रिजेशने घेतली गाडी आणि गेला ब्रिजेश खाली गाडी लावायला. अरुण बी गेला चालत. चला आता विचारू आता इथं मुदगुल वगैरे. आणि इथं दुकानात आलो स्पोर्टच्या, एवढं सामान होतं इथं. असं झालं होतं काय घ्यावं आणि काय नको. आम्ही काय केलं, ठीक आहे म्हणलं आता इथून पुढे त्या काकाकडे जावं, दुसऱ्या काकाच्या दुकानात मुदगुल विचारण्यासाठी. आणि आम्ही आलो इथं मुदगुल विचारलं. तर काका काय प्राईस विचारल्यावर काका म्हणे मुदगुल किती किलोचं पाहिजे. मी म्हणलं 7 किलोचं. प्राईस किती सांगतात बघा. 7 किलोचं 1050. 7 किलो आपलं ते आतमधलं कितीच आहे तू बघितलं का ते? अरुणला म्हणलं चल बाबा पुढे, इथं लय महाग सांगाल ते काका. म्हणून पुढे आम्ही आलो. आणि पुढे आम्हाला रोलर दिसला. म्हणून म्हणलं अरुणला म्हणलं रोलर लय भारी आहे, बघ कसा आहे रोलर. अरुण म्हणे कुठं आहे? म्हटलं अरे हे बघ की, दिसत नाही की तुला? आणि मी त्याची प्राईस विचारली. तर बघा तो प्राईस किती सांगतोय. ए बाबा सांग ना कितीला सांग. 400 सांगितले की व्हिडिओ काय खाल्लं नाही. युट्यूबवर टाकणार. हे पाहिजे 500 रुपये इथं गंडवा लागले मला. फायनल केलेत की आता 500 रुपये फायनल प्राइस. तू आधी कितीला बोलत होता? 600. बघा खोटं बोलू नको. 600 बघा तुम्ही. 400 म्हणला आहे. अरुण किती म्हणला ते आले तुम्ही ऐकलं का? 600 सांगितलंय तुम्ही. नाही परत बघा व्हिडिओ. 600 सांगितलंय मी.
त्याचे 500 रुपयाला आहे आणि लोखंडची प्लेट पाहिजे असेल तर 70 रुपये किलो आहे. लोखंड जे पाहिजे ते लोकांचे नारळ सोलायचं काय अरे लयच महाग सांगा काय करत असं सांगतात 400 म्हणलं का नाही बघ मग तुला परवडा का ते घ्यायचं जेवढं परवडतं तेवढ्याला घ्यायचं रे आपण आपला महागाची किंमत किती आपल्याला काय माहिती शेवटी आपल्याला परवडेल तेवढ्याला आपण महागायचं बाद में आप वो भी नहीं पाएंगे जो प्लेट देखने में पसंद है आपको। तेवढ्याला महागायचं आपण स्टीयरिंग 80 रुपए की बात नहीं है आपको स्टीयरिंग अरुण मला म्हणतो त्याची काय मजा घेऊ नको बस चल. मी म्हणलं हा बस चल लयच महाग सांगाल ती. आता जाऊया बस झालं बाजार बघायचं बिजायचा कारण की बाजार फिरल तेवढं कमीच आहे आणि इथं मार्केटिंग करल तेवढे कमीच आहे कारण की हे लयच महाग सांगाल ते आपल्याला. म्हणलं आपण निघूया आता. अरुण म्हणलं ठीक आहे चल. ते ब्रिजेशला म्हणलं चल बाबा गाडी घे. ब्रिजेशने गाडी घेतली होती. ब्रिजेश म्हणे दादा तोच गाडी चालव. म्हणलं ठीक आहे मी चालवतो. ब्रिजेश म्हणे मी सूर्याचा एक व्हिडिओ घेतो. म्हणलं घे. व्हिडिओ घेत घेता आम्ही घरी निघालो फायनली. शूजचं मार्केट बघितला चला अरुण फायनली आपण जुन्या बाजारातनं घरी चाललेलो आहोत रूमवरती कारण की लयच महाग वस्तू आहे तिथं त्याच्यामुळं आपण त्या ह्याच्यातनंच घेतलेलं परवडल काय म्हणते त्याला स्पोर्ट्सच्या दुकानातनं. तर माझा ब्लॉग मी इथं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद.